आपल्यातील आनंद इतरांसही थोडा वाटूया. श्रावण महिना निघाला की प्रत्येक दिवस सण घेऊन येत असतो. श्रावणी सोमवार, मंगळवारी मंगळागौर, रोजचा दिवस हा विशेष काहीतरी खास असतो. श्रावणातील निसर्गही हिरवे सौंदर्य घेऊन आलेला असतो. आकाशात इंद्रधनुही खुणावत असतो. शेतातील पिके आपल्या गर्भात दाणा घेऊन आनंदाने डोलत असतात. मग काय नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, मातृदिन की लगेच भाद्रपद उजाडतो. 4 दिवसाने ढोलताशांच्या गजरात बाप्पाचेही आगमन होते. श्रावण महिना असा आला आणि असा गेलासुद्धा. पण म्हणून काय झाले, सर्वांच्या आवडीचा बाप्पा घरी आणून मग काय, पूजा, नैवेद्य, आरती. कुणाचा बाप्पा 1.5 दिवस, तर कुणाचा 5, तर कुणाचा अनंत चतुर्दशीपर्यंतचा पाहुणा असतो. पण जितके दिवस बाप्पा घरी असतो तितके दिवस आपल्या घरी गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. याशिवाय बाप्पाच्या दर्शनासाठी येणारे आपले मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट आपल्या घरी रिकाम्या हाताने येत नाही, तर बाप्पासाठी प्रसाद, हार, फुले, फळे घेऊन येत असतात. पण मग हा प्रसाद, फळे बाप्पा खातो का हो? नाही ना, आपणच खातो. अहो, इथेच तर खरी गोष्ट लपली आहे, जी मला तुम्हाला सांगायची आहे. बाप्पासाठी आलेल्या पाहुण्यांनी आणलेला खाऊ आणि आपण घरी केलेले गोडधोड हे सारं कितीही खाल्लं तरी संपते का? तर याचं उत्तर मला वाटतं सर्वांकडे नाही हेच असेल. मग या पदार्थाचे, खाऊचे करता काय? याशिवाय काही पाहुणे आपल्याकडे जेवणासाठी येत असतात. त्यावेळी माणसाच्या गणतीने आपण आपले जेवण काही नेमकेच करत नाही, तर आपली फजिती व्हायला नको. नेमकेच केले तर आलेले पाहुण्यांना अपुरे आले तर, असा विचार करून आपण जेवण जास्तच बनवतो. आता मला सांगा, उरलेले अन्न, बाप्पासाठी आलेला प्रसाद, यामध्ये फळेही नाशिवंत आहेत. तसेच गणपतीमध्ये फळांना जास्त खप असतो. कशीही असली तरी गिऱ्हाईक घेतोच अशी फळे बाजारात विक्रीसाठी येत असतात. केळी वगैरे हिरवी असतात, पण दुसऱ्या दिवशी एकीकडे पिवळी तर दुसरीकडे हिरवी अशी होतात. मिठाईचेही तसेच. सणानिमित्त मिठाई अपुरी पडायला नको म्हणून शुद्ध तूप, शुद्ध मावा घेऊन ती बनवली जात नाही, अशा कितीतरी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपण पाहतो. मग मला सांगा, अधिकचे अन्न, देवाजवळील फळे, मिठाई याचे करता काय? मला वाटतं त्यापेक्षा उरलेलं अन्न, देवाजवळ जास्त झालेली फळे, मिठाई खराब होण्याच्या अगोदरच आपल्या परिसरात कुठे झोपडपट्टी किंवा कष्टाच्या कामासाठी आलेली कुटुंबे कितीतरी तात्पुरती झोपड्या बांधून राहत असतात. तर एक पाऊल आपल्यातील खाऊ इतरांस वाटण्यासाठी पुढे टाकले तर आपल्यातील आनंद त्यांनाही मिळू शकतो. त्यांच्या चेहऱ्यावरही हसू येऊ शकते. मी हा अनुभव घेतला आहे. मला खूप मानसिक समाधान मिळाले की गणपती बाप्पाला आलेला खाऊ बाप्पा तर स्वतः खात नाही, पण ज्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करावी लागते, आता मिळाले तरी आता संध्याकाळची चूल कशी पेटवायची, अशा विवेचनेत असणाऱ्यांना हा आपल्यातील खाऊचा वाटा त्यांनाही दिला तर बाप्पा तर खुश होईलच, पण घेणाराही खुश आणि आपण देणारेही खुश. बघा पटतं का? महामुंबईसह तृप्ती भुईर, उरण.